नाव आपलं किसन शंकर काळे. काळे. हो. कुठं राहणार? पिंपळगाव ओढे. बघा गोडे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, तुमचा शिनोली गट आहे, जिल्हा परिषद उमेदवार तुमच्यापर्यंत आले का? पोस्ट नाही, अजून कोणीच नाही. बरं. आणि पंचायत समितीचे कोणीच नाही. कोणीच नाही. हो. बरं, काय तुम्हाला अडचणी आहेत तुमच्या भागामध्ये पिंपळगाव गोड्याला, की बाबा या उमेदवारांनी निवडून आल्या तुमची ती कामं केली पाहिजे? अहो, काय एकही काम कोणचीच नाही अजून. काही काम केलं नाही वली पुढं निवडून गेले का कोणी विचार करत नाही, काय नाही. लावायचं सांगितलं ते लावलं नाही. या पुढे या. का अजून आड जातात ते खांबळ्याला? कुठल्या खांबळ्याला बल्ब नाही लावला? हे वाड्या वाचताना जे आहेत ना तिकडे लक्ष टाकत नाही. टाकत. आता वाघाची मग त्याच्यामुळे तुम्ही मतदान करणार का नाही करणार त्यांना? का बहिष्कार टाकणार? ती दर दिवस वाघ आमच्या घराने शेतानी येते. आता बघा, आता महिना झाला आमच्या वस्तू पेपरला होता बघा, 6 शेळ्या मारल्या एका ठिकाणी. काय वस्तूचं नाव? सतीचा मोडा. सतीचा मोडा. मोडा. हो. मग पिंजरा वगैरे लावला नाही का? नाही, नंतर लावला आणि एक वाघ नेला बघून. एक पकडला, अजून आहे 2-3. आता समजा हे उमेदवार आले तर कोणत्या पक्षाचे हवा आहे तुमच्या भागात, तुमच्या वाड्याला? आता हे बघा काय झाले, उमेदवार बघणार का पक्ष बघणार तुम्ही? नाही ना, उमेदवारच मागणार आम्ही. जे खरंच काम करणार आहे ना अशाच उमेदवाराला आम्ही मत देणार. आता राष्ट्रवादी एका बाजूने बाकी सगळे पक्ष गोळा झालेत. नाही, 2 राष्ट्रवादी पण त्यांचे कुठे अजून एकी झाली आमची. नाही, ती नाही एकी झाली, ते उलट शिवसेनेला मिळाले. हा, काय वाटतं तुम्हाला या पक्षांकडे बघून? पक्षांचं काय, पक्ष आहे ना फक्त निवडणुकीपुरती हे करतात काय, आणि जनतेच्या मतावर निवडून येतात आणि जनतेला न विचारता कुठल्या पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे यांच्या विश्वास राहिलेला नाही. नाराजी काही खरं नाही. सांगा, आपण ज्या उमेदवाराला आपण मत देतो पक्ष म्हणून देतो का नाही, मग ते पक्षाची किंमत ठेवतात का पुढे? पण दोन्ही इकडं पळत तिकडं पळत सामान्य माणूस जागेवर थांबलाय ना. काय म्हटले? सामान्य माणूस जागेवर थांबलाय. सामान्य माणूस जागे हा. आणि पळतात कोण? उमेदवार पळते. मग तुमच्याकडे धावत पळत आले का मतदान मागायला? नाही अजून कोण नाही पळत नाही आले. नाही कोण नाही पळत आले अजून. विचारला पण नाही. दादा तुमचं काय नाव? पुष्पारती. पारधी. दादा तुम्ही कुठले? पिंपळगाव घोडे. तुम्ही तिकडचे. तुम्हाला काय वाटतं ते निवडणूक लागल्या ते दादा म्हणतात की पळते ते उमेदवार या पक्षाने त्या पक्ष, तुम्हाला काय वाटतं? परत येत तर काय कुठं कामं करते तर निवडून आले तरी काम काहीच नाहीत. नाही कामं करते काय. मग काय तुम्ही मतदान करणार का नाही करणार यंदा? बघू आता उमेदवार बघून उमेदवार बघून पण नोटा 2 प्रकार आहे, नोटा का नोटा? नोटा घेणे नाही. अच्छा. कोणत्या कोण आजपर्यंत आमच्या मंडळीने कधी रुपया खाल्लेला नाही. नाही. पण मतदान म्हणजे सामनेवाले जे आहेत त्यांच्या विसर ठेवून मतदान केले. पण नक्कीच. पण आतापर्यंत आहे ना डायरेक्ट नोट अख्खी मतदान करणार. एवढी नाराजी आहे तुम्हाला? हा बरं. आणि जर उमेदवार पक्ष बद्दल नसता केला यांनी तर तुम्ही नाराज बरोबर आहे ना. नसते? नाराज नाहीच ना. नाहीच ना. नाराज नाही. सामान्य लोकांच्या मतावर हे निवडून येतात हा. आणि पुढे निवडून गेल्यानंतर सामान्य लोकांचं निदान नाही काहीच नाही. तरी पाहायला पाहिजे वा आम्ही ह्या पक्षात जातोय त्या पक्षात जातोय तुम्ही आमच्या बरोबर या, हे तर विषय घ्यायला पाहिजे ना त्यांनी. बर. आणि त्या पक्षासोबत जाताना तुम्हाला सोबत येतात का? कसले नाही, आपल्याला कोणी नाही. विचारतं? आपल्याला कोणी विचारते? हो न विचारित नाही. तुम्हाला कधी विचारलं जातं? फक्त मतदानापुरतं. मतदानापुरतं. मतदान झालं का तुम्ही कोण आणि आम्ही कोण? हम आपके कोण? मग आता एवढी नाराजी आहे तुम्ही तुमच्या वस्तीवरची नाराजी सांगताय, याचा फटका सगळ्या पक्षांना पडतो. बसणारच ना, प्रश्नच नाही. सांगा, आता कुठल्याच पक्षावर विश्वास राहिला सामान्य जनतेचा? यातून हद्दल कुणी घ्यायची? मतदारांनी घ्यायची का मतदारांनी घ्यायची ना. हा, मतदान दखल घ्यायची. नोटा टाका ना मग. जाऊ दे. काय म्हटले? नोटा मग टाकायचं. नोटा मत टाकायचं. अधिकार गाजवायचा मतदानाचा, पण हा. नोटाचा नोटा गाजवायचा. नोटाचं मतदान गाजवायचं. मतदान द्यायचं ना, तो म्हणजे द्यायचं लोकशाही सारखं. संविधानाने आपला अधिकार दिलाय तो बाजवायचा, पण नाही, हे बघा, आता आपण पेपर वाचतो. आता ह्या महानगरपालिकेला जे मतदान झालं त्याच्यात 12.5% नोटाला मतदान आहे. सामान्य जनता नाराज आहे का नाही? नाराजी दाखवण्यासाठीच ते बटन दिलेले. हा बरोबर आहे.
पण एवढ्या लोकांनी जर म्हणजे नाराजी दाखवली, कारण या पक्षानं विश्वास राहिलं ना आता कोणता. मुंबई पुण्याला किती किती नोटानं मतदान पडलंय, जो तरुण जरी केली तरी. आता तुमचं बाकीच्या मतदारांना, बाकीच्या गावातल्या लोकांना काय तुमचं 2 वाक्यात काय म्हणणं असेल की तुम्ही मतदान केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, केलं तर कसं केलं पाहिजे? नाही, जे बघा मतदान करायला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे, पण जो खरोखर प्रामाणिक माणूस आहे, जो उमेदवार आहे, अशा ज्यांना मतदान करायचं. धन्यवाद.